आताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपल्या हाती आली आहे। अकोले तालुक्यातील मवेशी करवांदरा येथे हळदी समारंभामध्ये जेवणामधून नागरिकांना विषबाधा झाल्याची बातमी आली आहे। माजी आमदार वैभवराव मधुकरराव पिचड साहेब यांना समजताच राजूर ग्रामीण हॉस्पिटल येथे तातडीने जाऊन रुग्णांची विचारपूस केली आहे। काही राजूर ग्रामीण रुग्णालयात तर काही पुढील उपचारासाठी बाहेर पाठविण्यात आले आहे। वैभवराव पिचड यांनी दूरध्वनीवरून माननीय सिव्हिल सर्जन अधिकारी अहमदनगर, माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी अहमदनगर तसेच राजूर येथील सर्व डॉक्टर यांना सर्व उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्यात। स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहमदनगर। किती वाजता तुमचं म्हणजे काय संध्याकाळी नाईटला आणि हळद कधी कालची होती ना? काल कधी रात्री केलं होतं का जेवण काय? रात्री केलं सर्कल हो काय जेवण काय? जेवायला डाळ भात भाजी आणि लागते होती, पण मी डाळ आणि आपला भात आणि भाजी करली, बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी. आता कधी तू कधी विचारलं? एक तास हॅलो सर. हां बोला सर. हो हो व्यवस्थित. हां नाही, हळदीचा कार्यक्रम होता सर. हो काही कोण पेशीकडे गेलेले, काही आपल्याकडे आता जवळजवळ 26 आले आपल्याकडे. किती माणसं होते साहेब? हो माणसं सांगते ना. हो हो जेवायला लोकांना जेवायला आणि हो सांगतो मी, लिहिले सर. आपले आमदार साहेब आलेले, वैभव भाऊ 7-8 जण 12 वाजता बसतो. त्यांच्या बरोबर त्याच्यामुळे अगोदर ते बोलतात तुमच्याशी. हॅलो हॅलो नमस्ते नमस्ते सर. त्या संदर्भात मग तुम्हाला कॉल केला होता का? हो 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 नाही, मी इथं पोहोचलो आता हॉस्पिटलला. हां तो ते त्याच्याच संदर्भात म्हटलं काय अजून काय लागलं समजा, काय ॲम्ब्युलन्स लागते तसं मी केलं, एक सापडा. बरं. हां हां हो. आणि एखाद कोणी अजून यांना सपोर्टिंग स्टाफ दिला तर बरं होईल अजून कोणी. पीएससी डॉक्टर आले. बरं. हां आणि PHCच्या पाठवली तरी चालतील सर. ते दोन्ही आपले ते बरोबर. हां मवेशी अच्छा ओके आले, पोचले चालेल. ओके ठीक आहे सर. हा संगीत एकदम बोलून मदतीला आपल्याला. आणि हे काम करा, तुमची गाडी मवेशीची गाडी, लाडगावची गाडी, 102 गाड्या राहू. गाड्या इथं बोलून ठेवा. इमर्जन्सीला लागली. हां नको. हां आणि ते काय झालं, एक फूड पॉइझनिंग झाले. एक 27-28 पेशंट इथं राजूर ग्रामीण रुग्णालयात झाले, तिथं आलो होतो. एक 5 मिनिटात फोन करू तुम्हाला. ठीक आहे ओके ओके. लहान लहान पोरं आहे. किती आहेत लहान हे बच्चे? 1 2 3 4 5 तिकडे तिकडं तिकडे पण आहे. सगळे 5 एक आहेत. हां भाऊच्या वार्डमध्ये आहेत. बरं आहे. हां त्रास होतोय का? बरं जेवण काय खाल्लं त्यांनी? भाजी भात तेवढंच खाल्लं ना? काल तिथंच त्याच्यानंतर इथं सकाळी पण खाल्लेलं आणि राहिलेलं ना बरंच मग. हां रात्री पण ते खाल्लेलं. गेले वडापाव म्हणजे बाजूने गेले. जवळच ना आमच्या हां 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 घरातलंच आमचं. हां सर. हां किती असतील पेशंट? 18 पेशंट एक गाडी तिकडे ते आणले का? ते लागणार तिकडे गेले तिकडे त्रास झाला त्यांना. तिकडे त्रास व्हायला म्हणजे काय हार्टच्या याच्यामध्ये ठेवले आणि वराडे गेले ते तिकडे त्रास झाला. वयस्कर कोण नाहीत बाकीच्या? फक्त आता बाबा मी काय जिल्हा पाठवलं मी नाशिक. त्यांची काय नाही व्यवस्थित असते. हां आहे तसे गाड्या बरेच हां
बरं वाटते का हा त्रास नाही नव्हता आता काही बरं वाटते का आता आराम आहे का हा बोला सर. हो मी कळवले. त्रास जास्त वाढलेला नाही त्रास नाही नव्हतं हो त्रास नाही ना आता जास्त तुम्हाला ओके चालेल कळवतो मी त्याला. यायला नाही ना काही बरं झालं तुम्हाला काही बरं आहे का अजून त्रास होतोय ते आता काय वाटत असेल तर म्हणजे पुढचं आपल्याला नसेल तर 7:30ला नाही घाबरू नका काय नाही बरं बाकीचे राहू दे, राहू दे. हा नातेवाईक घरी असले ना फक्त एकच पेशंटला ताप वगैरे आहे का नाही ना बरं नातेवाईक उलटीसारखं होतं अजून? मळमळ होते का ताई तुम्हाला बरं आहे का त्रास होतो हां सिस्टर यांचं हा या. इतकं झालं का तुम्ही बरोबर एक सगळ्यांना आहे लावतो कोणालाच आहे. इकडे आहे बरं करतो पोट दुखते ताप होता का नाही मग काल जेवल्यानंतर तशीच तुम्ही म्हणजे आज याला गेले होते फिरायला. जाऊन तिकडून आल्यानंतर त्रास वाढला जाताना काय येतं ना हां